पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. मोक्षपदे तुच्छ केलिया कारणे आम्हा जन्म घेणे युगायुगी. मोक्षपदे तुच्छ केली या कारणे आम्हा जन्म घेणे युगायुगी. विटे ऐसे सुख नोहे भक्तिरस पुढत पुढती आस सेवा विहे. देवा हाती रूप धरवू आकार नेदू निराकार होऊ त्यासे. विटे ऐसे सुख नोहे भक्तिरस पुढत पुढती आस सेवा विहे. तुका म्हणे चित्त निवांत राहिले. तुका म्हणे चित्त निवांत राहिले ध्याई ती पाऊले विटेवरी. विटे ऐसे सुख नोहे भक्तिरस पुढत पुढती आस सेवा विहे. तुकाराम महाराजांचा हा असा आत्मप्रत्ययाचा, त्यांच्या आत्मप्रत्ययाचा प्रत्यय आपल्याला ज्या अभंगातून येतो असा हा एक अभंग आहे. आणि या अभंगाचं दुसरं वैशिष्ट्य असं आहे, मला वाटतं मी हा मुद्दा आधी सांगितलेला आहे एका निरूपणामध्ये, की आपल्याकडं आपण ज्या ग्रंथाला गाथा म्हणतो त्या गाथ्याची रचना नेमकी कधी झालेली आहे तर खुद्द तुकोबाराय ज्या वेळेला अभंग लिहित असायचे त्यांनी केलेले, त्यांचे टाळकरी शिष्य संताजी महाराज जगनाडे, गंगाधरपंत मवाळ हे पण अभंग लिहून घ्यायचे. तर त्या अभंगांच्या अशा वह्या असायच्या. म्हणजे सगळे अभंग एका वहीत असं नव्हतं. आणि त्या सगळ्या वह्या मिळून पण ते मिळण्याची शक्यता कमी असायची. लोक अभंगाच्या प्रती करून घेऊन जायचे आपापल्या घरी व आपल्या गावी. तर हे साधारणपणे सगळे अभंग एकत्र आणले. ते मुद्रणकला जेव्हा आली आपल्याकडे, छापखाना, तेव्हा म्हणजे 19व्या शतकाच्या मध्यावरती 1850 नंतर साधारणपणे ही प्रक्रिया सुरू झाली. आणि वेगवेगळ्या मुद्रकारांनी, प्रकाशकांनी तुकाराम महाराजांच्या अभंगाशी पुस्तक रूपाने छापायला सुरुवात केली. त्याला लोक गाथा म्हणायला लागले. म्हणजे आता ते नुसतं वेगवेगळ्या वह्या नाही राहिल्या. तर तुकाराम महाराज सुद्धा काय म्हणतायत बघा, बुडविल्या वह्या बैसरो धरणे. ते गाथा बुडवलं असं म्हणत नाहीत, अभंगांच्या अशा वह्या होत्या. तर आता कसं झालं, आता हे अभंग जेव्हा त्यांना स्फुरले, त्यांनी स्वतः काही लिहिले, काही त्यांच्या शिष्यांनी लिहिले, टाळकऱ्यांनी लिहिले, लिहून घेतले. म्हणजे तेव्हा काही काही अभंग कसे असायचे की एकच अभंग त्यांना स्फुरला, त्यांनी लिहून काढला किंवा त्यांच्या त्या लेखनिकांनी लिहिला. कधी कधी काय व्हायचं की असे एकाच वेळेला एकामागे एक असे अनेक अभंग सुचायचे. विशेषतः म्हणजे एखादा विशिष्ट प्रसंग असेल, त्या प्रसंगाबद्दलची महाराजांची प्रतिक्रिया, इतकंच नव्हे तर आसपास उपस्थित असणाऱ्या लोकांच्या प्रतिक्रिया, हे सगळं अभिव्यक्त अभंगातनं व्हायच्या या गोष्टी सगळ्या. आणि मग त्यातनं एका अभंगातून त्याच्या पुढचा अभंग निघायचा, त्याच्या पुढच्या अभंगातून त्याचा पुढचा अभंग निघायचा, अशी एक मालिकाच निर्माण व्हायची अभंगांची. एक ओळ, त्याला हा शब्द आहे. म्हणून ओळीचा गाथा असं जेव्हा म्हणतो ना आपण, तेव्हा त्याला हा अर्थ अभिप्रेत आहे की महाराजांनी ज्या क्रमाने अभंग केले तो क्रम ज्याच्यामध्ये ठेवलेला आहे, शाबूत ठेवलेला आहे, तो ओळीचा गाथा. आता सगळ्याच्या सगळ्या गाथा ओळीचा शक्य होईल का ते नाही होणार, कारण मधल्या काळामध्ये ती ओळ अनेक वेळेला विस्कटली. आणि कधी कधी अभंग असे स्फुट रूपानं पुढे आले. त्यांच्या त्यावेळेला एकापेक्षा अधिक करायची गरज नव्हती किंवा केले नाहीत वगैरे वगैरे. तेव्हा केवळ स्फुट म्हणता येतील, एक 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 सुटा सुटा असे अभंग आहेत. आणि ज्या अभंगामध्ये अशी ओळ आहे
तसे अभंग आहेत. आपण साधारणपणे काय करतो कीर्तन करताना, वारकरी मंडळी किंवा कुणी कीर्तनकार, की एक अभंग घेतो आणि एक अभंग हेच एक युनिट आहे निरूपणाचं असं समजून निरूपण करतो. आणि होतं ते, म्हणजे त्याच्याबद्दल काही वाद असायचं कारण नाही. पण एक लक्षात गोष्ट घ्या की कित्येक वेळेला तो अभंग असा सुटा नसतो, स्वतंत्रपणे केलेला नसतो. तर एका प्रसंगात अनेक अभंग जे निर्माण केले जातात त्यातला तो एक असतो. त्यामुळं तो अभंग अगोदरचा अभंग गृहीत धरतो. त्यामुळे त्याचा जर अर्थ लावायचा झाला तर अगोदरच्या अभंगाचा संदर्भ घ्यावा लागतो, रेफरन्स द्यावा लागतो. आता काही ठिकाणी तर आणखीन सोय आहे की कुठल्या प्रसंगी हे सगळे अभंग तयार झाले, तो प्रसंग त्या गटात दिलेला असतो, म्हणजे वरती दिलेला असतं शीर्षक, टायटल, की स्वामींनी काय ब्रह्म केले ते अभंग, आणि किती अभंग त्याचा आकडा देखील दिलेला असतो. कधी कधी काय असतं की तो प्रसंग माहिती नसतो. ओके, त्यामुळं त्या गटाला शीर्षक नसतं, पण 6 अभंगांचा गट आहे एवढं खाली लिहिलेलं असतं वरती किंवा खाली. हे लक्षात घेऊन गाथेचा अभ्यास करायला पाहिजे. असा अभ्यास फक्त एका सद्गृहस्थांनी केला, आणि अर्थात सगळ्या गाथेचा त्यांनी नाही केला. आणि त्यांचं नाव बॅरिस्टर बाबाजी परांजपे. तर बाबाजी परांजपे हे धनंजयराव गाडगीळांचे मित्र होते. इंग्लंडमध्ये जाऊन बॅरिस्टर होऊन आलेले, आणि दादा महाराज सातारकरांचे शिष्य होते. तर त्यांनी काय केलं की कुठली अशी वही आहे की ज्या वहीमध्ये तुकाराम महाराजांचे अभंग त्यांनी ज्या क्रमाने केले त्याच क्रमात आलेले आहेत, ती वही स्वतः तुकोबांचीच असली पाहिजे. मग अशी वही सुदैवानं उपलब्ध आहे. ती कोणती? तर रामेश्वर भटजींनी ज्या वह्या बुडवल्या इंद्रायणीच्या डोहामध्ये आणि ज्या वरती आल्या, त्यातली एक वही देहू देवस्थानमध्ये आहे, आणि त्या वहीमध्ये तो सगळा क्रम अशा प्रकारे अबाधित आहे. आणि त्या वहीची नक्कल सख्या हरी वैकुंठे या वारकऱ्याकडं परांजप्यांना मिळाली, आणि परांजप्यांनी ठरवलं की ती छापायची. आणि ते धनंजयराव गाडगीळ तेवढ्यासाठी प्रकाशक झाले आणि त्यांनी प्रकाशित केली आहे. मधल्या काळात आपल्या पुण्यामध्ये एक वरदा प्रकाशन म्हणून आहे भाव्यांचं, त्यांनी त्याची रिप्रिंट काढलेली आहे. म्हणजे कोणाला उत्सुकता असेल तर जरूर बघा. बिचक्या वहीचे अभंग असं त्याचं नाव आहे, कारण ती वही अशी वही आहे की जी बुडाली होती आणि वर निघाली म्हणून ती भिजलेली होती काही प्रमाणात. तर तो क्रम महत्त्वाचा आहे. म्हणून आत्ता जो अभंग घेतलेला आहे निरूपणाला, त्याचा संबंध या क्रमाशी आहे. मोक्षपदे तुच्छ केली, कसं आहे, केली या कारणे, केल्यामुळं, केली या कारणे. तर मोक्षपदे तुच्छ केली या कारणे, या कारणामुळं. अभा जन्म घेणे युगायुगी. तर युगायुगी जन्म घ्यायचा आहे म्हणून मोक्षपदे तुच्छ केली. जन्म घेणं हे कोणाचं असेल ध्येय? नाही. नुसतं जन्म घेण्याला काही महत्त्व नाही. तर मग कोणतं कारण आहे की ज्या कारणासाठी मोक्षपद तुच्छ केली? ते कारण या अभंगाच्या अगोदरच्या अभंगात आलेले आहे. आणि म्हणून ते समजून घेतलं पाहिजे आपण. आणि ते जर आपल्याला लक्षात आलं तर पुढे आपली गाडी पुढे सरकेल आणि हा अभंग कळेल. म्हणून आपल्याला या अभंगाच्या अगोदरचा अभंग पाहायला पाहिजे. तो अभंग असा आहे, आनंदे एकांती प्रेमे ओसंडत, घेऊ अगणित प्रेम सुख. आम्ही काय करू की आनंदाने, परंतु एकांतात, लोकांतात नव्हे, लोकांच्यात नव्हे, प्रेमे ओसंडित घेऊ अगणित प्रेम सुख. तुम्ही म्हणाल की हे ठीक आहे, अगणित प्रेम सुख आहे, आमची काही हरकत नाही, लुटा, आनंदाने लुटा. पण ही एकांती काय भानगड आहे? एकांती काय भानगड आहे? कशासाठी? एकट्याने काय म्हणून? जिथे कुणीही असत नाही अशा ठिकाणी काय म्हणून? महाराज म्हणतात, गौप्य धन यासी
गौप्य धन नये वारा लागो यास, पाहो नेदू वास दुर्जनाची. हे गौप्य धन आहे, याला कुठल्या दुष्टाचा दुर्जनाचा वारा लागू नये, लक्षात घ्या. म्हणून एकंदर जनी दृष्टी लागो आवडीच्या रसा, हे जे प्रेमसुख आहे, हा जो भक्तिरस आहे, ज्याची आमच्या ठाई आवड उत्पन्न झालेली आहे, आम्ही ज्या पद्धतीने त्या रसाचं सेवन करतोय ती जर दुसऱ्या कोणी पाहिली तर त्याची दृष्ट लागेल. म्हणून एकंदर जणी दृष्टी लागू आवडीच्या रसा, शिव जिरे तैसा आपणासी. आणि कशी काय दृष्टी लागेल तुम्ही म्हणता तुमच्या या भक्ती रसाला, प्रेमसुखाला? तर महाराज म्हणतात कसं आहे की तुका म्हणे हे बहु सुकुमार, हे फार नाजूक आहे. न सहावे भार वचनाचा. तर इतकं सुकुमार आहे की त्याला दुसरं काही सहन होत नाही. दुसऱ्या कुणी त्याच्याबद्दल काहीतरी म्हणालं तरी दुष्ट लागू शकते. आपल्याकडे दुष्ट लागण्याची कल्पना फार जुनी आहे. त्याला तुम्ही लोकसमज म्हणा, लोकभ्रम म्हणा, पण आहे. म्हणजे एखादं गुटगुटीत बालक असलं आणि ते अचानक आजारी पडलं समजा, ती काही खाई नसं झालं फार, तर घराच्या लोकांना वाटतं की याला कोणाची दुष्ट लागली. मग मुळात दुष्ट लागूच नये म्हणून गालावरती तीट लावतात. दृष्टमणी म्हणतो आपण, तो मनगटामध्ये बांधतात, गळ्यात घालतात. आणि एवढंही करून दुष्ट लागली, एखाद्याची नजर फार वाईट असली समजा, ती लागली, तर अशा वेळी ती दृष्ट काढण्याचाही प्रघात आहे. मीठ, मोहऱ्या, मिरची जे काय असेल ते त्यांनी, ते लिंबू, अमुक तमुक, लिंबू नाही ते उतारायचं जातं, ते वेगळं. पण मीठ मोहऱ्यांनी दृष्ट काढण्याचा, कमीत कमी गाळावरून हात फिरून बघा. घरातल्या वृद्ध महिला, ज्येष्ठ महिला पूर्वीच्या काळात तर नक्कीच, की असं काही कोणी चांगली गोष्ट करून आली की त्याच्या गाल्यावरून हात फिरून आपल्या गाल्यावरती, त्याला कानशील म्हणतात, हा शब्दही अलीकडे माहीत नसेल लोकांना, कानशिलावरती अशी बोटं मोडायची. ते का? दुष्ट लागू नये म्हणून. तर ती कल्पना आहे. आणि महाराज म्हणतात की आमच्या या आवडीच्या रसाला, आमच्या प्रेमसुखाला, आमच्या भक्ती रसाला कोणाची दृष्ट लागू नये म्हणून आम्ही काय करतो, आम्ही इथून निघतो आणि भंडारा डोंगरावर जाऊन बसतो खरं तर. आणि तिथे आनंदे एकांते प्रेमे ओसंडित. आणि काय करू तिथे आम्ही, या ठिकाणी शिव अगणित प्रेमसुख, गौप्य धन यासी वारा लागू. तर हे आम्ही करत राहू, निश्चितपणे करत राहू एकांतात. हे फार महत्वाचं आहे. नामदेवरायांचा सुद्धा असा एक अभंग आहे बघा, की वैष्णवांच्या घरी झाला पाहुणेर, नामाचा गजर, माफ करा, नामाचा ओगर वाढला असेल. आणि मग पुढे काय म्हणतात की पायरव होईल. पहा बरं का, तिथे कोणतरी येईल, त्याच्या पायाचा आवाज येईल, पायरव म्हणजे, आणि मग त्याला दृष्ट लागेल. म्हणून सांभाळून त्या भक्तिरसाचं सेवन करताना अत्यंत सांभाळून राहावं लागतं. आणि हा जो एकांत आहे ना, तो एकांत आपल्याला मिळेलच असं नाही. मग महाराज जे भंडाऱ्यावर जायचे, भामचंद्रावर जायचे, आणखीन घोरोडा डोंगरावरती जायचे, कुठे कुठे का बरं जायचे सांगा? तर अगदी सुरुवातीच्या काळामध्ये कदाचित अभंग पाठ करण्यासाठी वगैरे, ज्याला आपण साधना म्हणतो, नामस्मरण, चिंतन वगैरे करण्यासाठी जात असतील. पण नंतरही जात राहिले. त्याचं कारण हे आहे. काय कारण आहे की जर असे लोक कुणी आले, आणि कोण लोक ते, आता सांगायला हरकत नाही, असा एखादा ब्रह्मज्ञानी आला की ज्याला भक्तीची गुढी नाहीये, भक्ती माहीत नाहीये, किंवा त्याने भक्तीचा व्यवहार थांबवलेला आहे आपणच ब्रह्म म्हणून, त्याची दृष्टी लागू शकते, त्याची दृष्ट लागू शकते. मग अशा लोकांचा वारा सुद्धा लागू नये म्हणून महाराजांनी काय केलं पाहिजे, असं ठरवलं की आपण आता रानावनात जाऊ. यादसाठी वनांतरा जातो सांडूनिया घरा. फार महत्वाचा अभंग आहे. यादसाठी वनांतरा जातो सांडूनिया घरा, माझे दिठावेल प्रेम
बुद्धी होईल निष्काम. माझ्या प्रेमाला दृष्ट लागेल, धनी दृष्टी लागू आवडीच्या रसा. माझ्या प्रेमाला दृष्ट लागेल आणि काय होईल, बुद्धी होईल निष्काम. माझ्या ठिकाणी जी परमात्म्याच्या प्रेमाची काय म्हणतात त्याला इच्छा आहे, कामना आहे, ती सुद्धा नष्ट होईल आणि मी निष्काम होऊन जाईल त्यांच्यासारखा, त्या ब्रह्मज्ञानासारखा. आणि मग हे जे लोक आहेत अशा प्रकारचा उपदेश करणारे अद्वैत ज्ञानाचा, महाराज म्हणतात की त्यांचा उपदेश ज्या ठिकाणी कानावर सुद्धा येणार नाही तिथे मी जाणार. अद्वैताची वाणी नाही ऐकत मी कानी. मी अद्वैत विचार कानाने ऐकत सुद्धा नाही, कारण तो जर विचार कानी पडला तर माझ्या प्रेमाला दृष्ट लागेल, माझे दिठावेल प्रेम, बुद्धी होईल निष्काम. आणि त्या अद्वैत वाणीचं सगळ्यात महत्त्वाचं जर वाक्य असेल कुठलं, आपल्याला कल्पना आहे 4 महावाक्य आहेत उपनिषदांमध्ये, त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं वाक्य म्हणजे अहम ब्रह्मास्मी. आणि महाराज म्हणतात, तुका म्हणे अहम ब्रह्म आड येऊ निधी भ्रम. आपण ब्रह्म असल्याचा भ्रम आपल्या आड येऊ देऊ नये. तो जर आला तर आपल्या भक्तिप्रेमाला, भक्तिसुखाला, भक्तिरसाला दृष्ट लागेल आणि हा सगळा व्यवहार थांबेल. आपण कदाचित त्या निर्गुणात बुडून जाऊ. सायुज्यता मुक्ती देऊनी आपुली देऊन ज्ञानी ते निर्गुणी बुडवले, नामदेवरायांनी सांगितले. त्या ज्ञानाला निर्गुणात बुडवलं मुक्ती मोक्ष देऊन. तशा प्रकारे निर्गुणात बुडण्याची आमची इच्छा नाही. आम्हाला या प्रकारचा भक्तिरस सेवायचा आहे सतत, आणि त्याच्यासाठी आम्ही मोक्षपदे केली तुच्छ या कारणे. आता लागली का संगती? एका अभंगाने लागत नाहीत. कुठलं कारण आहे? त्या कारणाचा उल्लेख आधी आहे. हे जे आनंदे एकांते प्रेमे ओसंडित घेऊ अगणित भक्तिसुख, या भक्तिसुखाच्यासाठी, या कारणासाठी आम्ही मोक्षपदे तुच्छ केली. कारण मोक्षावस्थेमध्ये हे सुख नाही. प्रेमसुख ज्याला म्हणतो आपण, भक्तिसुख म्हणतो, ते या मोक्षाच्या अवस्थेमध्ये आपणाला मिळणार नाही. म्हणून मोक्षपदे आम्ही तुच्छ केली. नकोच आम्हाला. एरवी मोक्षाचे तो आम्हा नाही अवघड, तो असे उघड गाठोडीचा आमच्या हातामध्ये आहे. आम्ही केव्हाही मुक्त होऊ शकतो, पण आम्ही होणार नाही. कारण ही जी गुढी आमच्या ठिकाणी निर्माण झालेली आहे ती या मोक्ष सुखापेक्षा सुद्धा आम्हाला श्रेष्ठ वाटते. म्हणून तिच्यासाठी आम्ही मोक्षपदे तुच्छ केली. आम्हा जन्म घेणे युगायुगी, आणि त्याच्यासाठीच, याच कारणासाठी आम्ही परत परत जन्म घेणार आहोत. कारण हे जे सुख आहे, आता तुम्ही म्हणाल की का बरं तुमची हौस फिटली नाही का या जन्मामध्ये एकांतात वगैरे जाऊन सुद्धा? ते म्हणतात नाही, विटे ऐसे सुख नाही नवे भक्तिरस, पुढं ती असंच सेवावी. ते विटणारं नाहीच आहे. कितीही वेळा सेवन केलं, कितीही काळ केलं, कितीही जन्म केलं तरी ती आवड आहे ती संपणार नाही. आणि हे सुखसुद्धा संपणार नाही, ते विटणार नाही. आता तुम्ही म्हणाल की ठीक आहे, एक आक्षेप निघू शकतो की ते सुख विटणार नाही आणि तुमची इच्छा आहे की ते घ्यायचं, पण त्यासाठी देव सगुण साकार स्वरूपात तुमच्या समोर पाहिजे, तरच ते शक्य आहे. नाहीतर एकतर्फी होईल, ते वन वे ट्रॅफिक होईल. त्याचं काय करणार तुम्ही? खूप बरं म्हणतात, त्याची तुम्ही काही काळजी करू नका. देवा हाती रूप धरवू आकार, निदू निराकार होऊ त्याचे. आम्ही त्या देवाला सगुण साकार रूप धारण करायला लावू, निराकार होऊन देणार नाही. त्यामुळे ते आमच्यावरती सोपवा. ते कसं करायचं आम्हाला माहिती आहे. मग त्यामुळं तुका म्हणे चित्त निवांत राहिले, ध्याई ती पावले विटेवरी. कोणता देव आहे तो? तो विटेवरती उभा असलेला पंढरीचा पांडुरंग आहे. त्याची सेवा करणं, त्याच्या सेवेमध्ये आम्हाला ज्या भक्तिप्रेम सुखाचा, भक्तिसुखाचा लाभ होतो, तो लाभ इतका महत्त्वाचा आहे की त्याचं सेवन करण्यासाठी आम्ही एकांतात जातो. कोणाची दृष्ट लागणार नाही याची खबरदारी घेतो. आणि याच सुखासाठी आम्ही मोक्षपद, एक मोक्ष नव्हे तर मोक्षपद म्हणजे 4 प्रकारचे मोक्ष आहेत. मोक्षाचे 4 प्रकार आहेत, लक्षात घ्या. सलोकता आहे, समीपता आहे, आयुज्यता आहे, असे एकूण 4 प्रकार आहेत त्या मोक्षाचे.
तर त्याचा कुठलाही प्रकार, ही सगळी पदं जी आहेत ती आम्हाला नको आहेत, ती आम्ही तुच्छ केली. अशा पद्धतीने तुकाराम महाराज भक्ती मार्गाचं तत्त्वज्ञान वारकरी संप्रदायाला जे अभिप्रेत आहे, जर त्याच्या आड कोणी येत असेल अद्वैताचं तत्त्वज्ञान वगैरे, तर ते ऐकायला सुद्धा नको असं तुकाराम महाराजांनी या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. एवढंच या 2 अभंगाच्या संदर्भात सांगायचं आहे. पुंडलिक वरद हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम.